नागपूर सायबर पोलिसांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात एक मोठं यश मिळालंय। पोलिसांनी केवळ आरोपींचा मागच काढला नाही, तर पीडित वृद्ध दाम्पत्याला संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली आहे। नागपुरातील एका वृद्ध दाम्पत्याला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सायबर ठगबाजांनी लक्ष केलं होतं। आरोपींनी स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचं भासवत दाम्पत्याच्या नावावर उघडलेल्या बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याची खोटी माहिती दिली। या ठगांनी दाम्पत्याला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत सतत व्हिडिओ कॉलवर नजर ठेवल्याचं सांगितलं। तपास पूर्ण झाल्यानंतर पैसे परत केले जातील असं सांगून त्यांनी दाम्पत्यावर दबाव टाकला आणि सरकारी खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडलं। भीतीपोटी वृद्ध दाम्पत्यानं तब्बल 13 लाख रुपये सांगितलेल्या खात्यात ट्रान्सफर केले। फसवणूक झाल्याचं कळताच पीडितांनी नागपूर सायबर पोलिसांसोबत संपर्क साधला। पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय, तर न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून संपूर्ण 13 लाख रुपयाची रक्कम पीडितांना परत मिळवून दिली। ही नागपूर सायबर पोलिसांची मोठी कामगिरी मानली जाते आहे। तर या प्रकरणातील 2 आरोपी संदीप मोरे आणि अजय तोमर हे मूळचे इंदोरचे रहिवासी आहेत आणि ते सध्या दिल्लीतील कारागृहात आहेत। त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर यांचे 13 लाख रुपये एकूण यांच्याकडून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली होती। तर आमच्या पूर्ण तपास पथकाने अतिशय जलदरित्या ह्याच्यामध्ये तपास करून यांचे संपूर्ण 100% 13 लाख रुपये पूर्णपणे हस्तगत करून फिर्यादी यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा देखील झालेले आहे। त्यांना जेव्हा समजलं की त्यांचे पूर्ण 13 लाख रुपये त्यांना परत मिळालेले आहेत, त्यांना याची बिलकुल आशा नव्हती की आता आपले पैसे गेले आहेत ते आता काही मिळतील। तर जसं त्यांना आम्ही सांगितलं की तुमचे पैसे आपल्याला संपूर्ण मिळणार आहेत आणि जेव्हा खरोखर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही, आज त्यांच्या अकाउंटला त्यांचे पूर्ण पैसे जमा झाले, तर त्यांनी येऊन नागपूर शहर सायबर पोलिसांचे खूप आभार मानले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला तो समाधान आम्हाला ते दिसलेले आहे। सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना कोणत्याही अनोळखी कॉल किंवा व्हिडिओ कॉलवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ सायबर पोलिसांसोबत संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय।